जामनेर तालुक्यात यंदाच्या हंगामात सुरुवातीला हुलकावणी दिलेल्या पावसाने जाता जाता मात्र तालुक्यातील काही भागात हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा दुर्दैवी प्रसंग शेतकऱ्यावर ओढवला। जामनेरातील नेरी, पोहर व पारधी मंडळात शेती शिवारात पाणी साचल्याने कपाशीबरोबरच विविध कडधान्यांच्या उत्पादनावरही संकट आले। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामपंचायतीचे नियोजन नसल्याने गावाला कधी 7 तर कधी 8 तर कधी 10 दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले। म्हणजेच गावाचा पाणीपुरवठा महिन्यातून 3 ते 4 दिवसच होत आहे। अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदर्डे, कोडंबे या मार्गावर सध्या प्रवास म्हणजे एक संकट झाले। रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली वेळी बाबडीची काटेरी झुडपे वाहन चालक आणि प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत आहेत। या झुडपामुळे दररोज प्रवाशांना जखमा, त्रास आणि अपघाताचा धोका पत्करत प्रवास करावा लागत आहे। पाचोरा तालुक्यातील कुरहाड तांडा येथील ग्रामस्थांना विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे। या विरोधात ग्रामस्थांनी सरपंच शिवाजी पाटील व ग्रामसेवक विजय रोजे यांना शुक्रवारी सकाळी जाब विचारला। तसेच ग्रामस्थांनी उघड्या गटारीच्या कामाला विरोध करत काम बंद पाडले। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे येथील ग्रामविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय जुदे स्पर्धेत विजय मिळवला। बडगाव तालुक्यातील वडाळी येथील तरुण तब्बल 11 वर्षापासून माहूरगड जिल्हा नांदेड येथील रेणुका माता मंदिरामधून अखंड ज्योत आणत गावात नवरात्रोत्सव साजरा करतात। विशेष म्हणजे ही ज्योत अनवाणी पायांनी दावत आणली जाते आणि त्यासाठी तरुण 450 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात। भुसावळ तालुक्यात हंबर्डीकोर चौक ते रेल्वे स्टेशनच्या उत्तर प्रवेशद्वाराकडे जाणारे अवघ्या 50 मीटर अंतरावर 10 गतिरोधक बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून काही ठिकाणी कामालाही सुरुवात झाली। यामुळे या रस्त्याचा वापर करणाऱ्या प्रवाशांसह रेल्वे ग्राउंडकडे जाणाऱ्या खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये वीज वितरण कंपनीतर्फे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू झाले। मात्र हे मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि सक्तीने बसवले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। चाळीसगाव तालुक्यात नगर परिषद क्षेत्रामधील सर्व थकीत मिळकतधारकांसाठी सेवा पंधरवड्यात मालमत्ता करावरील व्याजामध्ये 50% सूट देण्यात आली। बडगाव तालुक्यातील खेडगाव येथे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करीत इंग्रजी माध्यम शाळेत बाहेरगावी गेलेला विद्यार्थी गावच्या जिल्हा परिषद शाळेत माघारी शिक्षणासाठी येण्यास प्रेमाने भाग पाडणारे शिक्षकांच्या बदलीने पिंपरी हाट जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुले मुली व पालक गहिवरले। चोपडा येथील पंकज बाल संस्कार केंद्रात पालक शिक्षक सभेचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून शाळा, पालक, शिक्षक हा त्रिकोण पूर्णत्वास गेला पाहिजे असा संदेश या सभेमध्ये दिला गेला। जामनेर तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेरमध्ये आयोजित रक्तदान शिबिरांना प्रतिसाद मिळाला। सकल जैन संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात तब्बल 113 जणांनी रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श उभारला। बडगाव तालुक्यातील आमर्दे येथे साधना प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमर्दे येथे जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभाग जळगाव अंतर्गत बडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एड्स जनजागृती कार्यक्रम नुकताच झाला। यावेळी विद्यार्थ्यांना लसीकरणही करण्यात आले। बडगाव तालुक्यात श्री क्षेत्र गोंडगाव येथील ओम जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात त्यांचे 36वे पुण्यस्मरण मोठ्या भक्तिभावात साजरे करण्याच्या दृष्टीने जय बाबाजी भक्त परिवार जळगाव जिल्हा यांची बैठक नुकतीच पार पडली। धरणगाव तालुक्यातील ओनेरे येथील बळीराम जीवन महाजन विद्यालयात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा उत्साहात पार पडली। चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत उपखेड तालुका चाळीसगाव येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। ही ग्रामसभा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली झाली। पाचोरा बस आगाराची बडगाव ते चाळीसगाव ही बस कोटली, कणाशी, कोसगाव मार्गाने नुकतीच सुरू करण्यात आली। कणाशी गावात या बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी बसचे स्वागत केले। जामनेर शहरातील नेहमीच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पथविक्रेते समितीची स्थापना करण्यात आली। समितीची बैठक शुक्रवारी नगरपालिकेत मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्या उपस्थितीत पार पडली। बैठकीत फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याबाबत चर्चा झाली। भुसावळ शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाकडून मावशीच्या पतीने लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडीस आली।
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोंडी सुनावली. यावल तालुक्यात आगामी धार्मिक सण उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत यासाठी यावल तहसील कार्यालयात शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह नायब तहसीलदार गांगुर्डे, पोलीस निरीक्षक रंगनाथ दारबडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी अनिल जंजाडे उपस्थित होते. मुक्ताईनगर येथील EK टॅलेंट CBSE स्कूलची इमारत कोणतीही बैठक न घेता बदलण्याने पालकांनी विरोध केला. तसेच पूर्ववत इमारतीमध्येच विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याची मागणी केली जात आहे. चाळीसगाव तालुक्यात पाटाणा येथील आदिशक्ती चंडिकेचे जागरूक देवस्थान असून शारदीय नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची गर्दी होते. या उत्सवाला 22 पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार मंगेश चौहान यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. नवरात्रोत्सवात पाटाणा येथे भाविकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने सर्व सुविधा सज्ज ठेवा असंही त्यांनी प्रशासनाला बजावले. एरंडोल तालुक्यातील उतराण, तुडई आणि कासोदा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवास धोकादायक बनला. उतराण हे तालुक्याचे शेवटचे गाव असून तेथून तुडई, कासोदा आणि एरंडोलसाठी बससेवा नियमित सुरू आहे. तसेच उतराण हे पारोळा आणि दुडे महामार्गाला जोडलेले आहे. निलॉन्स कंपनीमुळे प्रदेशातील वाहनांची वर्दळ या भागात असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. एरंडोल तालुक्यातील खेडगाव येथे महसूल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सामाजिक आर्थिक सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले. या शिबिरात डीबीटीसाठी शिल्लक राहिलेल्या 27 लाभार्थ्यांचे ऑनलाईन डीबीटीचे काम जागेवरच पूर्ण करण्यात आले. तसेच 17 लाभार्थ्यांचे नवीन प्रकरण तयार करण्यात आले. यानंतर अधिकाऱ्यांनी झोपडपट्टी भागामध्ये घरोघरी जाऊन अपंग, अंध आणि निराधार गरजू लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा केली. पारोळा तालुक्यातील देवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान अंतर्गत महसूल सेवा पंधरवाड्याची सुरुवात अपर जिल्हाधिकारी विजय डगे यांच्या हस्ते करण्यात आली. या पंधरवाड्यात नागरिकांना जिवंत सातबारा, वारस नोंदी, शेत सुलभ योजना, संजय गांधी योजना यासारख्या विविध महसूल सेवांबद्दल मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचेही उद्घाटन करण्यात आले. जामनेर तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामस्थांनी तळेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदले तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी थेट शाळेत आंदोलन केले. या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात सरपंच सुरेखा सुभाष जटकवडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे महिलांच्या हातातील ताकद कुटुंब व समाजाच्या विकासाची हमी असल्याचे सांगत मुलींच्या शिक्षणात तोडजोड न करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान समाधान शिबिरानिमित्त पारधीसह विविध गावातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ वाटप करण्यात आले. जळगाव येथे शिवसेना उभाटा पक्षाचे नेते गुलाबराव वाघ यांनी प्रशासनावर टीका केली. नियमानुसार मोर्चा काढल्यानंतरही गुन्हा दाखल करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी शांततापूर्ण मोर्चा काढला जातो, मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे प्रकरण गुंतागुंतीचे बनले. त्यांनी सरकार आणि प्रशासनाला शेतकऱ्यांशी सहानुभूती दाखवण्याचे आवाहन केले.